jungle. विटा शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB पर्दाफाश केला आहे। या कारवाईत रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल असा एकूण 5,73,440 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या अटकेमुळे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। महादेव शंकर पवार वय वर्ष 30 राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याचे साथीदार विनोद गोविंद पिंपळे आणि चोरीचे दागिने विकण्यास मदत करणारी मीनाबाई चव्हाण दोघे राहणार श्रीपूर सोलापूर हे सध्या फरार असून पोलिसांचा शोध घेत आहेत। गेल्या आठवड्यात 15 मे रोजी रात्री 10:30च्या सुमारास फिर्यादी सौ स्मिता शंकर शेंडगे राहणार गांधी चौक विटा या आपल्या घरासमोर उभे असताना मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले होते। या प्रकरणी विटा पोलिसांनी आज गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2,88,982 रुपये किमतीचे 18.290 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व वाट्या 1,43,458 रुपये किमतीच्या 8.510 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 साखळ्या 1,50,000 किमतीची बजाज पल्सर N160 मोटारसायकल क्रमांक MH45B 3438 असा एकूण 5,73,440 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही अनेक मालमत्तेचे गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनी राजेंद्र यादव, अंमलदार हनुमंत लोहार, संजय पाटील, अतुल माने, अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी मालमत्तेवरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने विटा परिसरात गस्त वाढवली होती। 22 मे रोजी विटा भागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय बातमीमार्फत माहिती मिळाली होती की संशयित आरोपी हा त्या ठिकाणी आहे।